आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। विविध मागण्यांसाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील क्लार्क बेमुदत संपावर गेल्याने वाहन संबंधित अनेक कामे ठप्प झाली आहेत। याचा फटका नागरिकांसह रिक्षा चालकांना बसत आहे। रिक्षा परमिट नूतनीकरण, लायसन्स नूतनीकरण, वाहन ट्रान्सफर प्रक्रिया तसेच इतर वाहन संबंधित कामे बंद असल्याने अनेक जण अडचणीत सापडले आहेत। एखादा अपघात झाला किंवा एखादी गंभीर घटना घडली तर कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने इन्शुरन्स क्लेम करताना अडचणी निर्माण होणार नाहीत का, असा सवाल रिक्षा चालकांकडून उपस्थित केला जात आहे। हा संप लवकरात लवकर मागे घेऊन आरटीओचे कामकाज पूर्ववत सुरू करावे अशी मागणी कल्याण रिक्षा चालक मालक संघटनेकडून करण्यात आली असल्याची माहिती कल्याण रिक्षा चालक मालक असोसिएशन कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी दिली। गेले 4 दिवस झाले परिवहन विभागाचा संप चालू आहे क्लार्क लोकांचा। त्यामुळे रिक्षा चालकांचे परमिट रिन्यू होत नाहीये, लायसन्स रिन्यू होत नाही। यामुळे काय झालंय, रस्त्यावर रिक्षा धावते पण परमिट रिन्यू नाहीये, काही लोकांचं लायसन्स रिन्यू नाही। उद्या अपघात झाल्यानंतर एखादा प्रवासी दगावला किंवा रिक्षा चालकाला काय झालं तर इन्शुरन्स क्लेम कसं होणार, किंवा परमिट रिन्यू नसल्या किंवा लायसन्स रिन्यू नसेल तर परिवहन विभागाने आज ह्या कर्मचाऱ्यांचा संप हा 3रा टाइम आहे संप करायचा। तर शासनाने यांचा विचार का करत नाहीये। एक तर 3 वेळा संप होते। पहिले गेले 2 महिन्यापासून यांची साईट वाहन 4ची साईट चालत नाहीये। एक तर एका 10 मिनिटाच्या कामाला 1 तास जातोय। गेल्या महिनाभर त्या साईटचं अपडेटिंग चालू म्हणून सांगताय, कामकाज चालू म्हणून सांगताय, आणि त्यानंतर हा संप 3 वेळा होतोय। याची शासनाने का दखल घेतली जात नाहीये। आज नागरिकांनी रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताय, असंख्य लाखो वाहनं ते प्रवासी वाहतूक करताय। पीयूसीची आज ओटीपी आल्याशिवाय पीयूसी निघत नाहीये, आणि जे पीयूसी त्यांना पीयूसी काढायची त्यांचा मोबाईल नंबर अपडेट असल्याशिवाय पीयूसी निघत नाहीये। त्यांना पीयूसी नंबर अपडेट करण्यासाठी कार्यालय जावं लागतंय, आणि कार्यालयामध्ये आज गेल्या 4 दिवसापासून सगळ्या कर्मचारी संप असल्यामुळे नंबर अपडेट होत नाहीये। शासनाने नक्की करायचं, आम्ही लोक नागरिकांनी आणि प्रवाशांनी करायचं, रिक्षा चालकांनी करायचं तरी काय, नंबर अपडेट करायचा, पीयूसी काढायची, परमिट रिन्यू नाहीये, परमिट रिन्यू करायचंय, लायसन्स रिन्यू करायचंय, त्याच्यासाठी ते होत नाहीये। याच्यासाठी परिवहन मंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की यावर तातडीचा तोडगा काढावा। आपण यांची एक तातडीची बैठक घ्यावी। एक तर आजच मला परिपत्रक आले का यांची ती संघटना आहे त्याला मान्यताच नाहीये, तर मान्यता नसताना 3 वेळा संप करते, मग परत शासन करते काय? ते 3 वेळा संप करायची गरज काय पडली? मग तेव्हा ज्यांना पहिले ज्यांनी संप केला होता त्यांना सांगायचं होतं तुमची संघटना मान्यता प्राप्त नाहीये। मान्यता प्राप्त नसताना 3 वेळा संप होतोय, मग शासन करतं काय? आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मागण्या असं त्यांच्या मागण्या पूर्ण करायचं, जे करायचं ते शासनाने करावं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये। पण आज जो आम्हाला त्रास होते, आमच्या रिक्षा चालकांची आज परमिट रिन्यू नाहीये, लायसन्स रिन्यू नाहीये, पीयूसी आम्हाला काढायची, पीयूसीला नंबर अपडेट होत नाहीये। आज 4 दिवसापासून संप चाललेला आहे। आज आमचे लाखो रिक्षा चालक, हजारो रिक्षा चालक विदाउट परमिट रिन्यूने चालत आहे। त्या तातडीने शासनाने लक्ष द्यावं हीच आमची विनंती।